लहानपणी मार्च महिना आला की सकाळी शाळा आणि दुपारी धमाल। शाळा सुटली की आम्ही धावतच घरी, बॅगा एका कोपऱ्यात टाकायच्या आणि तेवढ्यातच आईची हाक, चला रे काजू तोडायला। बस मग काय सगळे आनंदाने उडी मारायचो आणि उत्साहाने शेताकडे जायला निघायचो। काजूच्या झाडाखाली पोहोचताच गार सावली मिळायची। आई सफाईने एका मागोमाग एक हिरवेगार काजू तोडायची आणि आम्ही सगळे उत्साहाने ते वेचत पिशवी भरत राहायचो। घरी आल्यावर आई काजू सोलायची आणि त्यातले ताजे गर अलगदपणे बाहेर काढायची आणि मग सुरू व्हायचा खमंग गावरान काजू करीचा प्रवास। कढई तेल गरम झालं की तेजपत्ता आणि दालचिनी टाकून खमंग फोडणी द्यायची। मग कांदा सोनेरी होईपर्यंत परतायचा। त्यात टोमॅटो, आलं, कोथिंबीरीची देठ आणि लसणाची पेस्ट घालायची। त्यावर भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, धणे आणि लसणाचे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत मसाला मस्त परतायचा। त्यावर तिखट, हळद, आईचा खास खमंग गरम मसाला आणि मीठ घालून मसाला छान परतायचा। मग त्यात पाणी घालून उकळी आली की शिजलेले काजू मिसळायचे। काजू मसाल्यात मस्त मुरले की स्वादाची जादू खुलायची आणि खमंग सुगंध घरभर दरवळत आपली चव सांगत फिरायचा। शेवटी ताजी कोथिंबीर पेरून एक झटपट गरम खमंग आणि मसालेदार करी तयार व्हायची। अशी ही आईच्या हातची खास गावरान काजू करी, स्वादात जितकी अप्रतिम तितकीच आठवणींनी भरलेली। प्रत्येक खासात आनंद आणि समाधान असायचं।